कसे आहात सर्वजण? मजेतच असताल, हो की नाही? जेव्हा पती पत्नीचं भांडण कोर्टात चालू असतं त्यावेळेस पत्नीला असं वाटत असतं की माझ्या पतीबरोबर माझ्या माहेरच्या लोकांनी सर्वांनी संबंध तोडले पाहिजे. तर असं होत नाही. कारण का, जर पतीचं काही चूक नसेल किंवा असेल पण, परंतु ते नवरा बायकोचं भांडण आहे, त्यांच्यात काही वाद आहेत, तर इतरांनी त्याच्यामध्ये पडून आणि पतीशी तिच्या नवऱ्याशी जर तो आपल्याशी काही वाद करत नाही, तो आपल्याला काही वाईट बोलत नाही, तो जर आपल्याला त्यांच्या भांडणाच्या मध्ये घेत नाही, तर आपण कशाला त्याच्याशी हे करायचं, नातं तोडायचं आणि त्याला का आपण बोलायचं, आहे की नाही? आणि त्याच्यावर का रोकटोक करायची की तू हिच्याशी बोलू नको, तू त्याच्याशी बोलू नको? काय अधिकार आहे कोणाला? पत्नी जी आहे, पीडित आहे, किंवा जो पीडित पती आहे, ज्यांचे मॅटर चाललेले आहेत कोर्टामध्ये, तर काही काही पत्नी अशा असतात की नाही, त्याने इकडंच गेलं नाही पाहिजे, त्याने तिकडंच गेले नाही पाहिजे. काय संबंध, काय अधिकार काय बोलायचं, हो की नाही? तुम्ही मनमानी करायची, पत्नीने मनमानी करायची, वाटेल तिथं तोंड घालायचं, वाटेल तिथं जायचं, वाटेल तिथं राहायचं, खायचं प्यायचं, हो की नाही? आणि मग पतीला काय एवढं तुम्ही हे करता, टॉर्चर करता? कायदा एक समान आहे ना? स्त्री पुरुष समानता आहे ना? आहे का नाही? बोला. मग पुरुषाला पण तेवढंच मोकळीक आहे आणि स्त्रीला पण तेवढीच मोकळीक आहे. दोघं पैसा कमवतात आणि दोघं घर प्रपंच चालवतात. त्यामुळं हल्लीच्या मुली आपल्या नवऱ्याला टॉर्चर करतात, हे मी खूप ठिकाणी बघितलेले. आणि काही नसतं, फक्त त्या एखाद्या कुठेतरी नोकरी करत असतात आणि त्या नोकरीच्या जीवावर त्या पतीला टॉर्चर करतात, इतकंच आहे. मग त्यात काय असे महाभाग असतात ना, पुढं एक सांगते तुम्हाला, त्यात असे काही महाभाग असतात की ते काडी लावून बाजूला होतात. म्हणजे जिथं थोडीशी ठिणगी आहे ना, तिथं मोठा आगीचा डोंब उठवतात आणि सत्य बाजू झाकून ठेवतात आणि असत्य बाजूला साथ देतात आणि पत्नीला पतीविरुद्ध भडकवतात की नाही. काही काही तर महाभाग असे आहेत, मी तुम्हाला पुढे जाऊन अजून सांगते, की ते म्हणतात सोडून टाक आणि दुसरं लग्न कर, दुसऱ्या संगती राहा, किंवा तुझं काय असेल त्याच्या संगती राहा. असे पण महाभाग आहेत आणि ते कोणी नसतात, आपलेच नातेवाईक असतात आणि ते त्यांच्यामध्ये हे आणण्यामध्ये म्हणजे नाही का, चांगलं करण्याचा तर त्यांचा विचार नसतो, परंतु ते नाती वाईट करून टाकतात आणि पतीला पत्नीविरुद्ध भडकवतात की तुझा पती असाच आहे, तुझा नवरा असाच आहे, तो काही असा आहे तसा आहे, असं बहुतेक लोक करतात. परंतु माझं एकच सर्वांना सांगणं आहे, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं, माहिती का? त्यातच तुमचं भलं आहे. लाख लोक सांगतील, पण आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या विचाराला जे पटेल तेच करावा, आहे की नाही? कारण का, थडीला पोहणारे तर भरपूर आहेत, परंतु खोल पाण्यामध्ये आपल्यालाच बुडावं लागतं, हो की नाही? त्यामुळं पती पत्नीने दोघांनी पण कोणाचं ऐकू नये, नातेवाईकांचं, विशेष करून पत्नीने, बायकोने जे काही असतील गोष्टी त्या तुमच्यात तुम्ही मिटवून घ्याव्यात, आहे की? जगाला सांगून जग काय करत नसतं, ते त्यात आगीचा डोंब होऊन ते आग कशी भडकेल हे बघतात आणि तमाशा बघतात, एवढं मात्र खरं आहे.